हाय. रविवारची सकाळ म्हणजे आपला गोष्टीचा वार, गोष्टीचा दिवस. आणि मागच्या दोन गोष्टी जरा वेगळ्या होत्या. एक चतुराई होती, एक कमळ होतं. आणि आजची गोष्ट देखील ही खूप वेगळी आहे. आणि आजची गोष्ट जी आहे ती गोष्ट अतिशय जीवाभावाची आहे आपली. कारण तो विषय असा वेगळा आहे की तो प्रत्येकाच्या हृदयाशी कनेक्टेड आहे आणि प्रत्येकाला त्या व्यक्तीबद्दल अतिशय माया असते. इवन त्या व्यक्तीला देखील आपल्याबद्दल खूप माया असते. तर आज घेऊन येत आहे मी आई हिच्यावरती एक गोष्ट. छोटीशी आहे, पण आईचं कौतुक किंवा आईबद्दल किती महती सांगितली तरी ते कमीच आहे. तर सुरू करूया आजची गोष्ट आई. तर एका गावामध्ये एक कुटुंब राहत असतं आणि त्या कुटुंबामध्ये आई वडील आणि एक छोटी मुलगी असे हे तिघेजणं राहत असतात. आणि ती छोटी जी मुलगी असते ती खूप हुशार असते आणि बडबडी असते, बोलकी असते. आपल्या बोलण्याने सगळ्यांना ती भारावून टाकत असते आणि सगळ्यांची ती लाडकी असते. आणि आईची तर निश्चित अजूनच लाडकी असते ती. आणि एक दिवस आई आणि ती छोटी मुलगी जी आहे ती फिरायला निघतात. आणि ते नदीकिनारे येऊन जात असतात. आणि तर ती मुलगी जी आहे ती खूप मस्ती करत असते. आणि इथे जा, तिथे जा, ह्या झाडाच्या मागे जा, त्या झाडाच्या मागे जा, लपाछपी खेळ, मध्येच पळत सूट असं तिचं सगळं सुरू असतं. आणि कारण तिला अतिशय फिरण्याची आवड असते, तिला असं सारखं वाटत असतं की आपण नुसतं हुंदडावं वगैरे. पण आईचं हे लक्ष खूप असतं. तर आई तिला एकदा दोनदा हाक मारते की इथे तिथे नको जाऊस, पळू नकोस, पडशील, आपण नदीच्या किनाऱ्याहून जातोय तर मध्येच तू पाण्यात पडशील, सांभाळ स्वतःला. पण तिची मस्ती ही चालूच असते, सुरूच असते मस्ती तिची. आणि मग नंतर अशीच खेळत खेळत एकदा ती आईजवळ येते आणि आई तिला म्हणते की हात पकड माझा. तर ती अशी हसते खुदकन. तर आई म्हणते की का हसली तू? तर ती म्हणते की मी नाही तुझा हात पकडणार, तूच माझा हात पकड. तर आई म्हणते मी हात तुझा पकडला काय किंवा तू माझा हात पकडलास काय, काय फरक पडतो, हात तर पकडलाय ना आपण. पण ती मुलगी असते खूप हुशार. ती म्हणते नाही आई, मी तुझा जर हात पकडला असेल तर मी मध्येच तुझा हात सोडून देऊ शकते किंवा मध्येच जर मला पटकन ठेच लागली, काही झालं तर माझा हात सुटू शकतो. पण जेव्हा तू माझा हात पकडतेस त्यावेळेला तू माझी काळजी घेतेस, तू मला इथे तिथे पडू देणार नाही किंवा ठेच वगैरे लागली तर तू मला लगेच सांभाळशील. तर आईला खूप कौतुक वाटतं त्या मुलीचं की खरं आहे हे, की आई जेव्हा एखाद्या बाळाचा हात पकडते किंवा आपल्या मुलांचा हात पकडून जात असते तर तेव्हा ती अतिशय काळजी घेत असते. आणि आपल्या मुलाला कुठे धक्का लागू नये, आपल्या बाळाला काही इजा होऊ नये, प्रत्येक गोष्टीपासून ती त्या आपल्या बाळाची, आपल्या मुलांची काळजी घेत असते. आणि ही आहे छोटीशी गोष्ट, पण आईकरता ही समर्पित आहे. कारण प्रत्येक आई ही अशीच असते जी निरंतर आपल्या मुलांची काळजी घेत असते. आपली मुलं कितीही मोठी होऊ दे तरी पण तिच्याकरता आपली मुलं ही लहान असतात. आणि ह्या मुलांकरता ती नेहमी प्रार्थना करणं किंवा आपल्या मुलांना यश मिळू दे, आपल्या मुलांना चांगलं आरोग्य मिळू दे, ह्याकरता प्रार्थना करते. मुलांना जेव्हा आपल्या यश मिळतं किंवा ते सक्सेसफुल होतात त्यावेळेला तिची मान अजून उंचावते. तिला आनंद होतो की आज माझ्या मुलांनी एवढं यश मिळवलं आहे. आणि मुलांच्या सुखामध्येच ही आई जी असते ती आपलं सुख शोधत असते. मुलं संसाराला लागतात, त्यांचं काम सुरू होतं, त्यांचा संसार सुरू होतो, त्यांची मुलं होतात. तरी पण आईकरता त्यांचं मूल हे नेहमीच लहान असतं. कारण आईची माया ही कधीच कोणीच वर्णन करू शकत नाही. आणि आई ही असं हे व्यक्तिमत्व आहे की जरी ती स्त्री असली त्यावेळेला ती बऱ्याच भूमिका पार पाडत असते. कधी ती बहीण असते, कधी प्रेयसी असते, कधी मैत्रीण असते, कधी बायको असते, कधी मामी असते, कधी वहिनी असते. अशी प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तीबरोबर तिची वेगवेगळी नाती आहेत. आणि ही नात्यांची गुंफतच ती आपला संसार करत असते. आणि ह्या वेळेला ती कधीकधी आपला अपमान सहन करते, कधीकधी बोलणी खाते. प्रत्येक नातं हे निभावत असताना कधी कमी जास्त होत असतं, तिथे ती सॅक्रिफाईस पण करते. पण ज्या वेळेला ती आई होते
आणि जर आपल्या बाळाला काही झालं असेल किंवा आपल्या बाळाकरता मात्र ती कधी पण वाघीण बनून उभी राहते. आणि हाच तिचा खूप मोठा गुण आहे की आई नेहमी आपल्या मुलांकरता शक्यतो जास्तीत जास्त आपल्या मुलांना काही त्रास होऊ नये, आपल्या मुलांना काही कमी पडू नये ह्याकरता नेहमी नेहमी ती प्रयत्न करत असते. आणि आईकरता ही छोटी गोष्ट आहे, समर्पित केली आहे. कारण हा विषय बोलू तेवढा कमी आहे, पण म्हटलं आज जास्त नको बोलायला. आणि छोटीशी गोष्ट आहे, कशी वाटली आहे सांगा. तुमच्या देखील तुमच्या आईबरोबर काही आठवणी असतील, काही गोष्टी तुम्ही आईबरोबर शेअर केल्या असेल तर नक्की त्या सांगा. आणि ह्या गोष्टीने तुम्हाला परत काही जुन्या गोष्टी आठवतील. तर अशीच तुमची रविवारची सकाळ जाऊ दे आईच्या आठवणीमध्ये. नक्की आईला फोन करा, आईशी गप्पा मारा. काही वेळेला आपल्याला आईबरोबर वेळ देण्यासाठी वेळ नसतो, पण आईकरता वेळ काढा आणि बघा खूप मजा येते त्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्यावरती. तशाच गोष्टी घेऊन येत आहे दर रविवारी. पुन्हा भेटूया. धन्यवाद.